साधा भात हां जिरा भात हां कोबीची भाजी कोल्ली भुया कांदा हां मेथी भाजीचा कुडा कशी आहे आज माझा मावशीच्या घरून तुमच्या गावाची एक आगळी वेगळी त्या ठिकाणी मला दिशा तुम्ही मला दाखवली. कसं दिंडी सोहळा मिरवणूक काढत 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 महाराज घरात आले. पुढे आलो आमच्या माता भगिनी आरतीचा तास घेऊन उभ्या होत्या. हॅलो हाय नमस्कार. चला पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या पियुष या चॅनलमध्ये. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करतो आहे, कारण की आज पुरं दिवसभरचा व्हिडिओ होणार आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आजचा व्हिडिओ चांगला होणार आहे, कारण की महाराजांना जेवण सांगितलं आहे ना, कारण की इथं कीर्तन आहे भजन आहे ना, त्यांना जेवण सांगितलं आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला मग चला आपण देखू ते वहिनीचा काय भाजी बनणार ना, काय बनणार आहे वहिनी? डबुकड्याची भाजी. ओ बापरे, डबुकड्याची भाजी आधीने आवडती माझी डबुकड्या. एक नंबर भाजी या सगळे जण खायला. आधीने आवडती डबुकड्याची भाजी. चपात्या करायला घ्यात भाजी करी आहे वहिनी आता. अरे का दोन दोन आणि काय करा नाही उमा शूटिंग काढे कपड्या संग गड्या करा आणि मन माहिती ना इकडे ब्रश करून घे. अरे का कपडा धुण्यासाठी मस्त होते. डबुकड्या करा ना त्या खमा. आज आपल्या घर कोणता महाराज येणार जेवले? महेश महाराज. अरे आपण माई आहे आणि आमला घरी ना आज महाराज जेवण सांगितले कार्यक्रम आहे महाराज. हां आणि 7 दिवस कीर्तन आहे ना गलीमा. मग एक दिवस कोणा घर, एक दिवस कोणा घर, एक दिवस कोणा घर. सप्त्या वाटायला एक दिन कोण घर नाश्ता, कोण घर पाणी, असं 3 सवार असतेच नाही नाश्ता पाणी. हां ना आज आमच्या घरी आहे वटाणा बटाटा कोबी बटाटा भाजी काय मस्त टमाटा कोथिंबीर. कसा भाजी बनवणार मामा? वाटा आपला कोशिंबीरची भाजी वटाणा वटाणा बटाटा बटाटा ते बनवणार नाही का? आणि काय चपात्या मसाले भात चपात्या मसाली भात बी आहे. बापरे मसाले नाही मग साधा भात हां जिरा भात भात हां कोबीची भाजी कोल्ली भुया कांदा हां मेथी भाजीचा कुडा. कशी आहे आज माझा मावशीच्या घरून आज मला आजींकर नाश्ता होता. नाश्ता टेकले आणि संध्याकाळी ना आपल्या घरी मस्त जेवण आहे महाराज असले म्हणजे का ते आई म्हणा आजीनं घर आहे बाजूला रस म्हणा आजी म्हणजे आजी म्हणजे मन मायनी मावशीनं घर आहे. तडे त्या महाराज असले ना चाय पाणी नाश्ता त्या सगळे होतं सकाळी आणि संध्याकाळी मग मला आईकडे जेवण आहे तसले म्हणजे मन पप्पाकडे. आणि आता हे सगळं मामी त्या सगळं नाश्ता बिष्टा मस्त उपमा बनवतात तसे एकदम भारी. आमले बला होता मामी तशी नाश्ता करायला. मग आधी मी येलो तू नाश्ता करायसाठी, कारण की महाराज येलो होता तेव्हा मी काय उन्हून शूट करायला तेव्हा कसं चांगलं वाटतं जेवढे शूट करा ना. मग त्यामुळे मी काय काढणी नाश्ता बिष्टा करीस घरून वहिनी आणि कपड्यावर लिहिलीच आणि सुकाळा टाकेल आणि टेरेसवर कपडा बी धुवायला घेतात. गावले कसं सकाळी लवकर कपडा धुवायच्यास आवरायच्यास वर टाकायला ऊन जाते आम्ही तेव्हा मस्त तिला भारी वाटायचं वर गावले एकदम मस्त मोकळं वाटायचं. मस्त पिऊ द्या कसं उड्या मारा ना मस्त चड्डी घालायला काढ टाके तरी 5-5 मिनटामध्ये सू करस 5-5 मिनटामध्ये सू करस. त्यामुळे मी चड्डी
ते घाली नाही परत त्याला आता खाली जास्त जाऊ चड्डी घालतो त्याला ऊन मस्त मजा वाटत असेल वर कुद्या मारायला एकदम ऊन पण मस्त कवडं कवडं ऊन आहे ना एकदम भारी वाटत असेल एकदम मस्त. आता हे सकाळी ना जेवण आणलं आलं मस्त डबकुडीची भाजी बनवली होती ना आता जेवणले कपडा टाकी ऊन वरून लगेच जेवणले बसून खाले लगेच जेवण बिवण झालं लगेच संध्याकाळी म्हणजे 2 दुपारले 2 वाजेशी 2-3 वाजेशी लगेच संध्याकाळी तयारी चालू आहे की ती कणका बिनका भेंजी राहतात मन मामीन त्या जेवण लवकर बनवणं होतं ना चालू करणं होतं लवकर संध्याकाळी मग कसं लेट होईल असं आणि इकडे मग वाटाणा आणि बटाटा शिजायला टाकलं कुकरमा मी संध्याकाळी जेवण आता डबोकडीची भाजी सकाळी करी होती आता हे संध्याकाळी ना जेवण सगळं महाराज असले जेवण आहे मस्त निंबू बिंबू द्या तांदूळ बिंदू साफ सगळी तयारी करते होती ना ते कसं एकदम सर्व तयारी करेल मग बरं पडत ना सोपं पडत जेवण बनवायला लवकर बस अद्रक लसूण मस्त सगळं पेस्ट बीज सगळं तयार करते चला आता आम्हाला सकाळी ना जेवण खावं मस्त डबोकडीची भाजी खाली आवडायचं झाले काय भांडा कुंडा आता संध्याकाळी पण तयारी करी राहणार बडे बाया बाकी कोण करी बी ना कोण काही करी ना कोण काय करा ना आता संध्याकाळी जेवण बनवले सुरू करा कारण की महाराज जेवण येणार आहेत ना आणि गलीमधला बी एक जण सांगले पटाकले थोडंसं आवडायचं ना त्यामुळे लवकर लागणार जेवण बनवले चला मग मी आज पुढे दाखवतो 2 आणि थोडं पाऊस आहे पुढं पुढं काय लागेल 2 मारायला लागेल गाडी स्टेजवर चढतो देखा दे कणिक बिनिक भी जाएगा मस्त कणकपट्ट्या भी जाएगा आज बाहेर चपात्या करायला लिहितात संध्याकाळी 4 वाजेला वाटतं 4 वाजता सगळ्या बाई चपात्या करायला लिहितात चपात्या करी राहणार चपात्या करायला का कोण भाजी करी कोण काय करी असं चालू राहते मस्त बाहेर किती भारी वाटत असं बाहेर तुला माणूस चपात्या बनवाले एकदम मस्त एक नंबर गोया टाकलेल्या त्या गोया काय करा बरोबर आहे ना मग माझ्या पकडे गाडी आली रस्ता मला आले गाडी 2 पैसा हा पाय रस्ता नाही हाय राहू दे बरं थोडंसं माझ्या बाकीने बाया जेवण बनवणार ना तोपर्यंत आम्ही आहे ना मन मोठी भाऊजी आणि मी आम्ही दोन्ही ना रांगोळीनी तयारी करूया म्हणजे कसं रांगोळी बिंगोळी घाली सर मग घरदार आवडी सावडींच्या चकाचकी देखील ना महाराज त्या येतील तर त्यामुळे मग वहिनी त्या रांगोळी घाली त्यांनी आणि मी इकडे दरवाजा मग रांगोळी घाली ह्याच्या इकडे बायाच ना सगळ्या चपात्या बनवाय घ्यात मस्त चपात्या झाकी दिले ते मस्त चपात्या बनवून आता स्वयंपाकीवाला सांगितलं होतं ना भात करायला भाजी आणि भात स्वयंपाकीवाला सांगितलं होता
आणि चपात्या आहे ना बट्या बाईच मेडिसिन करली जातात. आता ते आता स्वयंपाक व्हायला भात बनायला ना भात व्हायला का लगेच भाजी बनाईन. आणि भाजी ना वटाणा बटाटा आणि भाजी आहे एकदम भारी मस्त एक नंबर. एवढी भारी लागली ना भाजी खरंच एकदम मस्त सुपर लागली. मी शॉर्ट व्हिडिओ बनायले भाजी ना मी त्याच्यात तुम्ही शॉर्ट व्हिडिओ एक नंबर बनली टाईम भाजी मस्त वटाणा बटाटाने. माझ्या इथे भाजी सर्व मसाला बिसाला काही ठेवले. आता इथे भाजी बनायला तर पोऱ्या मी भाजी ना काही पुरा व्हिडिओ टाकेल नाही आहे मा. मी वेगळा व्हिडिओ बनावले भाजी ना तर तो व्हिडिओ टाकतो तुमले. ती तशीच भाजी केली द्या तुम्ही एक नंबर लागेल. आपली भाजी तयार होई झाली आता आणि मस्त खरंच एक नंबर. जळगाव एंडल तालुका मातनापुरी पुतळाजवळ सप्त्या आहे. सप्त्याशी 7 दिनना सप्त्या दिंडी येलशी महेश महाराजनी दिंडी 7 दिन आठेच राहतील त्या. आमना महिला मोठा लोक सेवा करतस. एक दिन कोण घर जेवण एक दिन कोण घर जेवण असं 7 दिन लावून 7 घर जेवण रास. सकाळी नाश्ता सकाळी सायंकाळी जेवण आपण संध्याकाळला कोण घर जेवण असं ते रोज ना 7 दिन असं जेवण राहतील चावा. मग एक दिन कोण असं जेवण करतं. समजा पुरा महिला मस्त रांगोया गेंगया महाराज नाका पूजा करतोस. बट्या महिला बाया मस्त रांगोया घालतीस महाराजनी पूजा करतीस. मग ज्यानं घर जेवण जाय त्यानं घर मस्त तयारी करतीस महाराजांनी पूजा करतीस. मग जेवण देतस पकवान काही बी कोणी काही कोण घर शेवणी भाजी भरीत कैऱ्याची भाकर येतील भाजीन दसम्या असं जेवण करतस. कोण काही करस पोहे सकाळी पोहे नाश्ता कोण पोहे करस. मग आखो जिलंबी गोड शेव असं लयतस पूजा करतस. आता मी पूजा करा नू म्हणू पूजा करा नी मोठा परिवार पूजा करा ना मोठा महिला बाया करतीस. असं मस्त लाईट देतीस दिवा लावतीस. गावात गली लागत सामने आली इथलं मस्त करतं सामना गावले प्रत्येक गलीमा. जिथे मडी जाई तडे बालाजी मडी देशमुख मडी नागोबान मडी मारुतीन मडी असं श्यामनाकडे. आता सप्त्या चालू आहे पुरा महिनाभर सप्त्या चालू आहे असं करतंस. मग शेवटना दिन कालान कीर्तन वस 8वा दिन. मग बटा लोक देणगी देतस. कोण काय देस कोण गहू देस कोण तांदूळ देस कोण रवा देस कोण गुड देस कोण तेल देस. बटा मी सण सप्त्या करतस. बटा गावले जेवण रास. मग गैऱ्या बाया तीच कीर्तन ऐकायला मस्त सामना गावले. अशा बाया माते ते माणसं बाया असं मस्त जेवण करतस. मग बटा जण शेवटला दिन असं ठेवतस. तरुण पोरसनी बटासनी 10-15 पोरं राहतस. ते मस्त टेस्ट सवारतस वाजा लावतस असं. मग कोणी बाया कीर्तन आहे कोणी 100 रुपया देस कोणी 200 देस कोणी 501 देस असं जशी आव जाय तशी असं करतं सामना घाल मस्त चांगलं. ते कसं गलीमा शोभा राहस आपली गलीन छान वाढस. द्या का आता सगळं जेवण बिवण सगळं बनागे सगळी तयारी बी झाली. आता महाराज पूजा बिजा करी महाराजांनी तिकडे पुढे घ्यात महाराज थोडंसं. आता तिकडून तयारी बियारी करी सण जेवण येतील. आणि जेवण पहिले त्याचं हात पाय दोन पडीन पहिले गंगाईमा पाणी लिहिलं मस्त हात पाय धुईसन तसं पाट बीट ना मस्त रांगोळी घालले एकदम मस्त तयारी करेल एकदम भारी. आता महाराज येतील मग हात पाय धुया का मग जेवणले बसतील. इकडे आमना पिऊ काय चालू आहे लाल पोरस ना बी हात पाय धुयात. नंतर मग महाराज जसं हात पाय धुतील मग महाराज घरमा येतील मग जेवणले बसतील. पायवर हात लावा दोन्ही हात लावा पायासवर
सार्थक तू पाणी टाक. नाही होत आहे तुझ्या मला तुझ्या क्रांती पहिल्यांदा तुला सांगत मी टाकणार आता लहान पोरस ना पाय बी धुवा गे हात पाय पुसून घ्या ते महाराजच ना हात पाय धुती ना ते भाऊ आणि भाऊजाई दुऱ्यानं हात पाय मग ते का ते महाराज ना त्या दोन एक महेश महाराज आहे आणि एक कोणता महाराज काय माहिती काही लक्ष्मणी म्हणून नाव ते चालू ते महाराजाला असं हात पाय धुतील आणि मग ते घरमध्ये ओरले बसतील मग घर माहिती नाही शूटिंग काढ आताची शूटिंग काढ ना ग बाहेर पूजा कर बाहेर येते तो पाय रुमाल द्या रे ले समा भैया पूजा कर भैया कोणाची आरती करतात बटाटे आणि खीर केली आणि कोबरीची भाजी आहे खीर हिरवी आहे गोड आणि त्याचं बुकाला द्यायला आंबा यायला यायला पाणी बुकाला इकडे ना घरमा महाराज पण जिरा ना आणि बाहेर पंक्ता पण बशी ना माणसंच ना म्हणजे बाहेर पण जेवण चालू आहे आणि घरमा पण महाराज जसं जेवण चालू आहे जेवण बिवून जाय का लगेच मग संध्याकाळी रात्री मग कीर्तनला जायचं सगळं जर मग लगेच कीर्तनची तयारी आहे बा एकदम असं चला मग तुम्हाला मग आज व्हिडिओ कसा वाटस काय वाटस ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला मग आता या पुरा व्हिडिओ द्या का पुढे कीर्तन द्यायच्यात थोडं टाकले कीर्तन शॉर्ट रातले जेवण खाऊन जावानंतर कीर्तन कीर्तन चालू व्हायला मंदिर होतं लक्ष्मीचं मंदिर होतं ऐका बरं का अवघसा आणि लक्ष्मी लक्ष्मीची बहीण अवघसाची बहीण लक्ष्मी एका ब्राह्मणाने सांगितलं लक्ष्मीच्या मंदिराच्या पायाखाली 7 कड्या सोन्याने
हे सोनं तीन देवी. पण काय करायचं तुम्हाला आहे ना शुद्ध गावाची तुपाची धार टाकावी लागेल यज्ञामध्ये आणि सगळं गाव यज्ञाला बसवलं लागेल. धर्म घे. अख्खं गाव बसलं वर्गणी गोळा करते. एक एक 500-500 रुपये 1000 रुपये वर्गणी गोळा केली. त्याच्यात एक गरीब पैसे नव्हते. तो म्हणे मला विचारला सांगितलं मग त्या म्हणे पैसा नाही पाहिजे त्याच्यामध्ये काय गेला किंवा तेवढं देऊ काय बोलला तू या ठिकाणी आपल्या आम्ही लई वर्षापासून या ठिकाणी जशी साधन देवा तुमची देवा म्हणून आले या ठिकाणी सेवा केली. तुमच्या गावाची एक आगळी वेगळी त्या ठिकाणी मला दिशा तुम्ही मला दाखवली. कसं दिंडी सोहळा मिरवणूक काढत 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 महाराज घरात आले. पुढे आलो आमच्या माता भगिनी आरतीचा काम घेऊन उभ्या होत्या. अख्ख्या गल्लीमध्ये आरतीचा काम पूजा विधी चालली. सुंदर होतं काय असं माझ्या लाडक्या बहिणीने बनायचं नुसता आवडून त्या ठिकाणी स्वयंपाक केलेला होता.